नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सह प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी अमृता आकाश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. बाप्पाच्या पाहुणचारात दंग झालेल्या गणेश भक्तांचा उत्साह दिवसागणिक वाढतच चाललाय. बाप्पाचा पाहुणचार आणि त्याची सेवा करण्यातच मग्न न होता सामाजिक संदेशही गणेश भक्त देत आहेत. बाप्पा आता घरात येऊन विसावलाय. उत्साहाचा वाहता झरा असलेल्या बाप्पाच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी गणेश भक्त दिवस रात्र तल्लीन झालेत. आज पाहुयात आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जाधव हिने नैवेद्यासाठी काय खास बनवलंय ते. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याला बाप्पासाठी खास नैवेद्य करायला इथे आपल्या बरोबर आलेली आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जाधव. नमस्कार प्रज्ञा. नमस्कार. तुझं खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला सुद्धा गणेशोत्सवाच्या आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद प्रज्ञा. बाप्पासाठी नैवेद्य करायचा आहे त्यामुळे खूप आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने तो करावा लागतो अर्थातच. पण आज काय असा पदार्थ तू योजून आलेली आहेस की जो बाप्पासाठी खास आहे? मी बेसिकली सगळ्यात आधी सांगेन तुला की धनश्री तुझा आवाज खूप गोड आहे त्यामुळे मी बाप्पासाठी सुद्धा गोड प्रसाद करणार आहे. लापसी पौष्टिक आहे लापशी, त्यामुळे चल लगेच तयारी करून घेऊया आपण. प्रज्ञा, लापशीची आपण तयारी केलेली आहे तेव्हा आता तुझं काम सुरू होतं. येस. सो कढई आपण तापत ठेवलेली आहे. त्यामुळे आता आपण ह्यामध्ये हे थोडंसं आपण घी टाकूया. परतण्यापुरतं म्हणजे परतण्यापुरतं तूप. सो आता छान तूप आपल्या मेल्ट झालेलं आहे. हो. सो आता ह्यामध्ये आपण लापसी टाकूया. लापशी हा गव्हाचा रवा असं पण म्हटलं जातं. हो. तर गव्हाचा रवा आपण त्या तुपामध्ये छान परतून घेतो आणि छान असं खरपूस होईपर्यंत, जिथपर्यंत ती व्हाईट दिसत नाही म्हणजे सफेद दिसत नाही तोपर्यंत. म्हणजे आपण एरवी म्हणतो नाही का काही खरपूस भाजून घेऊया याचा अर्थ सोनेरी लाल रंग आला पाहिजे. पण हे उलट आहे. लापसीमध्ये तसं नसतं. बरं. लापसी हे सफेद रंगाची झाली म्हणजे आपण समजायचं की चांगली भाजलेली आहे. तर तू भाज. आणि तूप वापरायचं असेल तर गोवर्धन तुपाला प्राधान्य द्यायलाच हवं, त्याशिवाय पर्याय नाही. कारण गोवर्धन तूप हे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलं गेलेलं आहे. यंदाचा गणेशोत्सव आपल्या सगळ्यांना साजरा करायचा आहे तो गोवर्धन तुपाबरोबर. कारण गोवर्धन तूप म्हणजे आता आपण बघितलंच सोनेरी रंगाने, दाणेदार आणि शुद्ध. येस. आणि हे आपलं लापसी भाजून खूप छान फ्राय झालेलं आहे. ओके. सो आपण गॅस बंद करूया आणि आपण धनश्री हे छान 2 शिट्टीवरती आपण ह्या लापसीला वाफवून घेणार आहोत. आता आम्ही कुकरला लावून घेतो लापशी आणि तिला पूर्ण शिजवून घेतो. धनश्री हे बघ आपली लापसी बॉइल्ड होऊन तयार आहे आणि अशी मस्तपैकी शिजली आहे. पुढचं बघूया. सुरू करूया. चालू करूया आपण गॅस. मुळात काही जण जे लापसी बनवतात ते कुकरमध्येच करतात. पण आता आपल्या आवडत्या प्रेक्षकांना लापसी बनवताना दाखवतोय म्हणून आता सध्या कुकर बाजूला ठेवलाय मी. बरं. आणि आता आपण ही लापसी छानपैकी अशी शिजली आहे. आता ह्यामध्ये आपण शिजल्यामुळे आता पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा गूळ त्याच्यामध्ये टाकल्यावर छानपैकी त्याला अशी टेस्ट येते. सो आपण हा गूळ टाकलेला आहे आणि आता हा आपण गूळ मेल्ट हळूहळू होतोय. येस. जो काही लापशीला गोडवा येणार आहे तो या गुळामुळे येणार आहे. आणि ऑफकोर्स मी बनवते म्हणून पण येणार आहे. मी तुला सुरुवातीलाच म्हणाले की बाप्पाचा नैवेद्य आहे त्यामुळे भक्तिभावाने त्याचा गोडवा वाढतो. येस. आणि एकदा का हा गूळ मेल्ट झाला की मग तुम्हाला जे आवडतं काजू, बदाम आणि असं भरभरून टाकलं म्हणजे मी करताना भरभरून टाकते. पण आता
आपण सध्या गरजेपुरतीच टाकूया, जेवढ्याची गरज आहे. आपला मेल्ट झालेला आहे. हा. सो मेवा जो काही टाकाल तर तो तुपामध्ये आधी फ्राय करून घ्यायचा. बरं. त्या तुपामध्ये तळल्यामुळे काय होतं ना, खूप छान असं ते क्रंच होऊन जातं आणि त्यांना त्यांची टेस्ट मिळते. बरोबर. आणि आता हे बघतेस तू, आणि गूळ जसा जसा वितळतोय तसं तसं ती लापशी थोडी अजून फुलायला लागलीये. फुलायला लागलेली आहे. Yes. ती हळूहळू सुटते, मोकळी होते. आणखीन एक गंमत अशी आहे, ही पाण्यामध्ये जशी आता आपण शिट्ट्यांवरती घेतली आहे, तर ही शिट्ट्यांवरती पण होते. पण कधी कधी कशी असते ना, काही काही जणांना अशी ड्राय आवडते लापसी आणि काही काहींना अशी ग्रेव्ही टाईप थोडीशी मेल्ट झालेली आवडते. तर जर समजा इन केस म्हणजे जर तुमच्याकडनं तुम्हाला ग्रेव्ही टाईप हवी असेल आणि आता काही पर्याय नाही, तर त्यावेळेस आपल्याकडे दूध असतं घरातलं, ते प्लीज, म्हणजे हे ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शनली आपण वापरू शकतो. पण ही गंमत पण आहे, जेव्हा ड्राय होते आणि हे मिल्क जेव्हा त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं तर त्याच्यामध्ये एक छान असा मिल्की फ्लेवर पण येतो. बरं बरं. सो तुम्ही थोडंसं, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. गोवर्धनचं दूध यामध्ये वापरून बघा. कारण आपण गोवर्धनचं तूप यामध्ये घातलेलं आहेच, म्हणजे सुरुवातीला परतताना गव्हाचा रवा. सो हे झालेलं आहे का? येस. ओके. आता आपण वेलची पूड टाकूया. येस. सुंदर. आता फक्त गॅस बंद करणार आम्ही, छान सर्व करून घेणार आणि बाप्पाला नैवेद्य दाखवणार. म्हणजे बाप्पा खुश. प्रज्ञा, इथे आलीस आणि बाप्पासाठी एक वेगळा नैवेद्याचा प्रकार करून दाखवलास. कारण मोदक किंवा पेढे हे नेहमीच आपण बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो, पण लापशी घराघरामध्ये सगळं साहित्य असतं आणि त्यातनं पटकन होणारी लापशी हा सुद्धा नैवेद्याचा प्रकार होऊ शकतो. खूप छान दाखवलंस, पण नुसतेच आभार मानणार नाहीये तुझे. तर गोवर्धन कडून तुला ही आनंदाची आणि गोड भेट. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अशीच गोडाची गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे गोवर्धन या आपल्या लाडक्या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलेलं आहे. त्यांनी लॉन्च केलेल्या मिठाया या शुद्ध तुपातून तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये पेढे, मोदक, काजू कतली, काजू पिस्ता रोल अशा मिठाईंचा समावेश आहे. तुम्हाला काय करायचंय तर आपल्या जवळच्या दुकानात जायचंय आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करायची आहे. कारण यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत गोवर्धन मिठाई बरोबर, कारण गर्वाने गोवर्धन.